नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शियल इक्वेशन मॅथमॅटिक्स 2 मधील आपण हा चॅप्टर आज पाहतोय. एकदम सोपा चॅप्टर आहे. तर डिफरन्शियल इक्वेशन येण्याच्या अगोदर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आवश्यक असतं. तर दोन्हीवरती हा चॅप्टर अवलंबून आहे. तर बघा, डेरिव्हेटिव्ह मधले फॉर्म्युले पाठ करा, बेसिक इंटिग्रेशन मधले करा फॉर्म्युले पाठ. एकदम सोपं जाईल तुम्हाला. ओके, तर आज आपण बघणार आहे डिफरन्शियल अँड इंटिग्रेशन फंक्शन आर द प्रॉपर्टीज ऑफ डिफरन्शियल अँड इंटिग्रेशन्स. तर या दोन्हींच्या मिळून या ठिकाणी आपण कन्सेप्ट शिकणार आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघूया. फिजिक्स केमिस्ट्री other science we often have to build the mathematical models which involves differential equation. We need to find the function which satisfy those differential equation बघा काय दिलं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. इक्वेशन विच कंटेन डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन. काय म्हणले? इक्वेशन कंटेन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज कॉल्ड काय म्हणले त्याला? डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणलेलं आहे. द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. कुठला आहे फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन? म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म असताना काय म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन. आता ही एक इक्वेशन ह्याच्यामध्ये काय dy बाय dx आहे, म्हणजे कसलं झालंय? डिफरन्शियल इक्वेशन झालं. हे काय आहे? डेरिव्हेटिव्ह आहे का ह्याच्यामध्ये? डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे काय झालं? डिफरन्शियल इक्वेशन. ह्याच्यामध्ये पण काय डेरिव्हेटिव्ह टर्म आहे. डी बाय डी एक्स दिसलं, डी बाय डी टी दिसली, काय म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन आहे म्हणायचं. तर ही सगळी कशाचे एक्झाम्पल आहेत? डिफरन्शियल इक्वेशन. हे सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन. ओके, कळलं? डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे कळलं ना काय? त्याच्यामध्ये डी वाय बाय डी एक्स असं डेरिव्हेटिव्ह असतं, डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. त्याच्यामध्ये दिले ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. हा पण पॉईंट्स ऑफ ह्याच्यावर 1 मार्काचा एमसीक्यू सीईटीजी आणि तुमच्या बोर्डमध्ये सुद्धा असतो. ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द हायेस्ट. लक्षात घ्या, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह appearing in the equation. The degree of the differential equation is the power of the highest order derivative present in the equation. Find the degree of the differential equation. We need to have positive integer index of each derivative. इथं काय असतं बघा, डिग्री आणि ऑर्डर म्हणजे काय? तर एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऑर्डर म्हणजे काय? किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले त्याला म्हणायचं ऑर्डर. किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले? हे किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले? जास्तीत जास्त किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले? 2 वेळा. डी टू वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर. ह्याचा अर्थ काय? 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले. ह्यात हायेस्ट ऑर्डर कुठले जे ह्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कुठल्या टर्मचे हायेस्ट ऑर्डर आहे? सगळ्यात जास्त ऑर्डर कुठे? किती टर्म आहे एकूण? यामध्ये टर्म किती आहे एकूण? 3. त्यातल्या कुठल्या टर्म सगळ्यात जास्त ऑर्डर आहे? पहिल्या. बरोबर आहे. पहिल्या टर्मची ऑर्डर काय? सगळ्यात जास्त आहे. मग आता ऑर्डर म्हणजे सगळ्यात जास्त डेरिव्हेटिव्ह बघायचं पहिल्यांदा कुठे घेतले, आणि त्यानंतर त्याच्या डॉक्युमेंटची पॉवर बघायची. त्याची पॉवर किती आहे? 1. किती पॉवर आहे डॉक्युमेंट? पॉवर म्हणजे 1 त्याची. असं. मग आता ह्याची ऑर्डर किती झाली? 2. आणि डिग्री किती झाली? 1. ह्याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर बघायची पडला तर किती हायेस्ट ऑर्डर? 3 आहे. बरोबर आहे. आणि त्याची पॉवर किती आहे? 2. ऑर्डर आणि डिग्री कळलं? संपला विषय. एकदम सोपं ऑर्डर डिग्रीचं. हे इंजिनिअरिंगला पण आहे. आता ह्याचा ऑर्डर आणि डिग्री किती आहे? ऑर्डर 1, डिग्री पण 1. बरोबर आहे. ह्याच्यात ऑर्डर डिग्री ऑर्डर 2, डिग्री 2. आता ह्याच्यामध्ये सोडावं लागेल थोडंसं पहिल्यांदा, बरं का. फॅक्शन मध्ये चालत नाही. आता नेक्स्ट व्यवस्थित हे डिनोमिनेटरला असल्यामुळे चालत नाही आपल्याला, बरं. ते व्यवस्थित करून घ्यायचं. सगळ्याला कशाने मल्टिप्लाय करून घ्यायचं? पूर्ण इक्वेशनला आपण कशाने मल्टिप्लाय करून घ्यायचं? dy बाय dx. मग कसं येईल? dy बाय dx इंटू dy बाय dx प्लस dy बाय dx इंटू 3xy डिवायडेड बाय dy बाय dx बरोबर cos x इंटू dy बाय dx. बरोबर आहे. dy बाय dx ला dy बाय dx काय झालं? कॅन्सल. ह्या दोन्हीचं काय झालं? स्क्वेअर. म्हणजे dy बाय dx काय झालं इथं? स्क्वेअर प्लस काय? 3xy इज इक्वल टू काय? dy बाय dx इंटू cos x. बरोबर का? असेल. म्हणजे काय झाले? म्हणजे काय झालं? हायेस्ट ऑर्डर किती आहे? 1. आता इथे बी 1 आहे. ह्याच्या डॉक्यावर 1 आहे आणि इथे किती आहे? 1. इथं पण ऑर्डर 1 आहे आणि डिग्री. आता ह्यातलं कुठली घ्यायची डिग्री? मग दोन्हीची ऑर्डर एक एकच आहे ना. म्हणजे जिथं जास्त आहे ती घ्यायची. जास्त डिग्री कुठे आहे? इथं 2 आहे. किती किती आहे? 1 होती. मग त्यामुळे ऑर्डर 1 1 असली तरी डिग्री घेताना जास्त घ्यायची. कळलं ना?
ह्याच्यामध्ये सांगा. आता ह्याच्यामध्ये कसलं आले, रूट आले, रूट काढायचं आधी, बरोबर आहे का? रूट काय करायचं, काढायचं. रूट आलं, फ्रॅक्शनल पार्ट आला, रॅडिकल आलं, काढून टाकायचं. आता ह्याचा काय करा, स्क्वेअर घ्या. ह्याचा बी काय करा, स्क्वेअर घ्या. स्क्वेअर केल्यावर काय होईल, रूट निघून जाईल. स्क्वेअर रूट निघून गेलं, इथल्या 2 ला 2 काय झालं, कॅन्सल. उरलं काय, मग इकडं क्यूब, इकडे क्यूब उरलं आणि इकडचं काय झालं, रूट गेलं. कळलं ना, समजलं काय? मग मग आता काय करून घ्या, क्रॉस प्रोडक्ट करून घ्या, ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. इकडे काय होईल मग, ते क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर 1 इंटू dy बाय dx स्क्वेअर, बरोबर का, इज इक्वल टू, डिनॉमिनेटरला काय लिहितं हे कळतंय का? क्रॉस प्रोडक्ट कसं घेणार याचा, 1 इंटू dy बाय dx चा स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय काय येईल, dy बाय dx चा इज इक्वल टू काय, डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय dx स्क्वेअर, त्याचा किती आहे, क्यूब. आता हे इकडे कसं आहे, डिवाइडला, इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लायला. आलं का, असं गेलं मल्टिप्लायला, इकडं मल्टिप्लायला गेलं ते, मग इकडं मल्टिप्लायला गेली असेल. आता ह्यात सगळ्यात हायेस्ट ऑर्डर कशाची आहे, हायेस्ट ऑर्डर कुठं आहे, हायेस्ट ऑर्डर किती आहे, 2, आणि त्या डोक्यावर पॉवर किती आहे, 3 म्हणजे ऑर्डर 2 डिग्री किती झाली, कळलं नाही? ह्याचं सांगा काय करायचं, ह्याचं हे काय आहे व्यवस्थित, काय अडचण नाही. ह्याचा क्यूब केलं तर तेवढंच येईल, क्यूब केल्यावर कसं होईल, क्यूब केल्यानंतर कसं येईल, हा ओके, ह्याची काय गरज नाही सोडवायची, कारण ऑर्डर किती आहे जास्त, 4, तर डिग्री किती येईल, 1. आलं लक्षात? ह्याचं काय करून घ्यावं लागेल, इथं इरेस टू dy बाय dx आले, म्हणजे नीट आपल्याला सांगता येत नाही, फ्रॅक्शनमध्ये आले, बरोबर आहे काय, म्हणजे वर एक्सपोनंट पॉवरमध्ये आले, रॅडिकल एक्सपोनंट फ्रॅक्शनमध्ये आलं की आपल्याला सोडवता येत नाही. इट इज ऑर्डर 1, ऑर्डर किती आहे, 1 आहे. बट इक्वेशन कॅन नॉट बी एक्सप्रेस इन पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन. हे पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन मांडता येते का, नाही मांडता येत. द डिग्री इज नॉट डिफाईंड म्हणते, डिग्री सांगता येत नाही. हे सोडता येत ना तुला, काय करायचं, ही कॉलम सोडायचा, ही रो सोडायचा, ह्यांचा गुणाकार करून घ्यायचा, कळते ना, सांगितलं होतं. मग इथं पहिलं बघ, एक्स क्यूब हायच ठेवला, ह्या दोन्हीचा गुणाकार किती आला, 0 0 आला, हे 0 ही 0 मांडला इथं. परत काय, मायनस मायनस वाय क्यूब, परत कशाचा गुणाकार, ह्याने ह्याला गुणायचं, ह्याने ह्याला गुणायचं, मांडलं का इथं, आलं का 0. परत पुढं पुढं काय, प्लस 3 घ्यायचं, प्लस 3 घेतलं का, ह्याचा गुणाकार, ह्याचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार, बरोबर का, ब्रॅकेटमध्ये केलं का, ह्या दोन्हीचा गुणाकार मायनस ह्या दोन्हीचा गुणाकार, केलं का इथं, कळलं नाही? मग पुढं काय होईल, हे 0 हे 0 संपला विषय याचा, राहिलं एवढंच. हे 3 पण कॉमन काढलं, इकडे गेलो किती येईल, 0च होईल ते, बरोबर ना, एवढं राहिलं. तर सांगा यात मग, या पूर्ण आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या प्रत्येक टर्मला, पुढे नाही आता, हे तर दोन्हीला मल्टिप्लाय होईल, किंवा राहत तसंच, काय अडचण करत नाही आपल्याला. बघा किती हायेस्ट ऑर्डर यात, डिग्री 1 झालं. ओके, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, dy बाय dx इज ऑल्सो रिलेटेड बाय y डॅश, आणि डी स्क्वेअर वाय dx स्क्वेअर इज ऑल्सो रिलेटेड बाय y डबल डॅश, आणि ट्रिपल असेल तर y क्यूब. ह्याचा अवघड नाही काय, बरं का. सो ऑन द ऑर्डर डिग्री डिफरन्शियल इक्वेशन आर ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर. कसं असतं ते, ऑर्डर अँड डिग्री ऑलवेज कशी असते, पॉझिटिव्ह इंटिजर म्हणले, एक लक्षात, काय म्हणले, पॉझिटिव्ह इंटिजर. तिथं फ्रॅक्शन निगेटिव्ह चालत नाही, सोडू शकतो सगळं. मग 4.1 सोडवा व्यवस्थित. आता हे थोडंसं पुढं लक्षात घेऊ. बघा इथे काय दिले, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन कसं तयार करायचं बघा. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन वी कॅन फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन
Sometimes we need to eliminate the arbitrary constant from the given relation. It may be done by differentiation. आता बघा कधी कधी आपल्याला कॉन्स्टंट घालावा लागतो. ऑप्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट ऑफ द फॉलोइंग. आता हे तुम्हाला ह्याच्यापासून डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं, पण त्यात कॉन्स्टंट राहता कामा नये. बरोबर आहे, त्यात कॉन्स्टंट राहिलं नाही पाहिजे. म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट मग असे 4, 3 असे व्हॅल्यू राहू दे, फक्त आर्बिट्ररी कॉन्स्टंट ठेवायचे नाही त्याच्यामध्ये. आता यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट कुठला सांग बरं. ए हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. हे आपला पर्टिक्युलर कॉन्स्टंट झाला. 4 काय आहे पर्टिक्युलर कॉन्स्टंट आणि ए काय आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. ह्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट कुठला आहे, कॅपिटल ए आणि बी आर्बिट्ररी कॉन्स्टंट झाला. ह्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट कुठला आहे C1 आणि C2 झाला. येतं लक्षात, हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट झालं, ते आपल्याला घालवायचे असतं. मग हे कधी जातं कॉन्स्टंट कधी जातील, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे कॉन्स्टंट काय होतील जातील. बघा आता पहिला माझा मुद्दा काय दिले, y² इज इक्वल टू 4x. Here a is the arbitrary constant. We differentiate with respect to x. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, साधी सोपी गोष्ट आहे. विथ रिस्पेक्ट टू x ला घ्या डेरिव्हेटिव्ह, काय येईल y² इज इक्वल टू 4x डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, आणि इकडं पण dy बाय dx, दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घ्या. सांगा पहिला डेरिव्हेटिव्ह काय y² हा काय 2y इंटू dy बाय dx, बरोबर आहे का. 2y इंटू dy बाय dx चेन रूलनुसार आहे. ह्याच्यात कॉन्स्टंट काय आहे 4a, कॉन्स्टंट बाहेर काढा, x डेरिव्हेटिव्ह काय येईल आलं लक्षात. मग इथं अजून कसं येईल बघा पुढं. इकडे 2 गेले, वेगळे दोन्ही 4, म्हणजे y इंटू dy बाय dx बरोबर काय आलं 2a आलं, बरोबर. आता यात व्हॅल्यू टाकावं लागेल. y आला इथं, y आला आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू 2a आलं. इथे किती आले, हे इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. चुकलं काय, इज अ रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन असं का म्हणलं रे. then the equation 1 gives y² is equal to ओके. बघा आता हे सगळं सोडलं, आपलं इथे काय मिळालं 2a ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली 2a ची. किंवा आपण डायरेक्ट काय करूया, इथे ह्याच ठेवलं चालतंय. किती आलंय आपलं 2y इंटू dy बाय dx, आणि इथे किती आलं आपलं, किती आलं तर 4a आलं, बरोबर आहे का. मग आता आपण काय करू शकतो बघ, इथं 4a ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती, बरोबर आहे का. आपल्याला काय करतो 4a घालवायचे, काय करायचे कॉन्स्टंट घालायचं. मग 4a ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे ती टाकायची. बघा आता कसं येईल, म्हणजे कसं येईल y² इज इक्वल टू, बोला 4a ची व्हॅल्यू किती आली 4a ची व्हॅल्यू किती आहे 2y इंटू dy बाय dx, बरोबर का. 4a ची व्हॅल्यू टाकायची इंटू काय, इंटू किती 4a ची व्हॅल्यू टाकली का आपण इंटू x. मग y ला y काय झालं 1, म्हणजे y इज इक्वल टू किती आलं 2x इंटू dy बाय dx. तर इथे थोडंसं हे लक्षात आलं कसं करायचं, इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. y इज इक्वल टू x dy बाय dx आपलं डिफरन्शियल इक्वेशन झालं. यातनं कॉस्ट गेलं का सगळं, अरे असं करायचं. हे इथं थोडं डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यांच्यावर चुकलेलं आहे, बरोबर आहे का. मग डेरिव्हेटिव्ह किती आहे कळलं घेतलं, याचा डेरिव्हेटिव्ह किती मग इथं त्यांच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झालं, इथं 2 पाहिजे, बरोबर आहे का. ते राहिलेलं आहे त्यांच्याकडून, त्यामुळे तसं होतंय. आता डायरेक्ट 4a ची व्हॅल्यू इथे टाकू शकतो आपण, कळलं का. ते थोडंसं दुरुस्त करून घ्या. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एक लक्षात ठेवायचं टेक्निक काय, ह्यात किती कॉन्स्टंट आहेत, एक कॉन्स्टंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत, एक. मी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतले उत्तर येतं लगेच. ह्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत, मग ह्याला 2 डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. बघा C and B आर्बिट्ररी कॉन्स्टंट डिफरन्शिएट x डिफरन्शिएट घ्या.
काय होईल dy बाय dx. ह्याचं काय येईल डेरिव्हेटिव्ह एला ए आहे असं बरोबर का. ह्याचं काय येईल ए रेस टू 3x डेरिव्हेटिव्ह काय येतं ए रेस टू 3x इंटू 3 येतं एक्सचं 1 येईल कळलं का. मग काय आलं याचं 3a ए रेस टू 3x. ह्याचं पण काय आलं -3 वाढवा किंवा काय आहे हां -3b ए रेस टू 3x झालं इथपर्यंत. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचंच काय होईल बघा बरं. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होईल इथं d² y डिवायडेड बाय dx². ह्याचं 3 त्रिक 9 होईल म्हणजे 3 असा आलं. ह्याचं काय होईल मायनस मायनस प्लस होईल इथं बरोबर आहे का. कळतंय नाही किंवा -3 डायरेक्ट खाली घ्या सर होत्या काय अडचण नाही. तर -3b e रेस टू -3x इथं प्लस होईल बरोबर ना. प्लस होणार इथं. आता पुढं कसं करणार बघा. यातनं काय कॉमन निघते बघा. काय कॉमन निघेल 9 इथलं 9 आणि इथलं 9 कळलं का. 9 कॉमन 9 कॉमन काढल्यावर काय उरलं ही म्हणजे काय ह्याची किंमत टाकायची y. अलग उत्तर. म्हणजे 2 कॉस्ट नसले किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागते 2 वेळा. एक कॉस्ट नसले किती वेळा घ्यावं लागते एकदा. आता मला ह्याचं सांग बरं तिसऱ्याचं. चला काय होईल पहिलं मल्टिप्लाय करून घे मग काय करायचं y इज इक्वल टू काय होईल c1 इंटू ए रेस टू एक्स c2 इंटू एक्स ए रेस टू एक्स. इथं प्रोडक्ट रोल तरी पण वापरावं लागते आणि इथं पण वापरावं लागतं. त्यापेक्षा असा वापरलेलं परवडते कळतंय का. इथं आतमध्ये मल्टिप्लाय केलं घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्या परत इथं प्रोडक्ट रोल वापरा. त्यापेक्षा डायरेक्ट काय म्हणू आपण मग कळतंय का. डायरेक्ट ह्याला यू म्हणू आणि ह्याला काय म्हणू फी. कळतंय ना. घ्या सांगा dy बाय dx यू सांग c1 प्लस c2 एक्स हा यू झाला बरोबर का इंटू फीचं डेरिव्हेटिव्ह काय ए रेस टू एक्स हां प्लस ए रेस टू एक्स ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह कशाचं c1चं काय 0 c2चं 0 कसं एक नुसतं c2 राहिलं. यातनं काय कॉमन निघाल. आता यात कॉन्स्टंट किती येतं 2 आहेत त्यामुळे 100% 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायला त्या समजून घ्यायचं आपण बरोबर आहे का. आता इथं अजून परत प्रोडक्ट वापर हां काय होईल d² इकडे येईल बरोबर का. इथं सेम असंच येईल काय येईल c1 c2x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स. ह्याचं परत ए रेस टू एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह कशाचं हे डेरिव्हेटिव्ह त्याचं काय डेरिव्हेटिव्ह नुसतं c2 येईल बरोबर का. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस ए रेस टू एक्सचं ए रेस टू एक्स आणि c2 c2 हाय असं कळलं का. हां हे किती झालं मग 2c2 ए रेस टू एक्स बरोबर ना. हे काढून टाकतो इथं काय फक्त 2 लावतो याला प्लस 2c2 ए रेस टू एक्स असं इथपर्यंत आपण आलो. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय थोडं सोडवून घेऊ आपण ह्याला मल्टिप्लाय करून घेऊ आपण c1 प्लस इथं वायची व्हॅल्यू झाली आणि ह्याच्या जागेला तसं बी येईल मग हां मग ती कशामध्ये इक्वेशन ती c1 मध्ये जातं इकडं c1 इंटू ए रेस टू एक्स केलं परत c2 इंटू एक्स इंटू ए रेस टू c1 केलं प्लस 2c2 इंटू ए रेस टू एक्स केलं असं केलं इथं. बघू एक मिनटं काय आलं का पहिलं तर आलं जेव्हा डायरेक्ट वाय म्हणले घेतानाच पहिलं डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यामुळे अडचण येत नाही परत काय. ह्याला काय म्हणे डायरेक्ट आता पहिलं डेरिव्हेटिव्ह घेतलं डायरेक्ट वाय म्हणजे परत आपले आता हे घेतलं आपण याचं काय आलं हे आलं का पहिल्या डेरिव्हेटिव्ह घेताना तिला वाय म्हणून टाकायचं. मग आता सेकंड डेरिव्हेटिव्ह घेताना अडचण येत नाही आपल्याला काय बरोबर आहे. मग आता सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्या काय आलं मग ह्याचं dy बाय dx येईल कळतंय ना आणि ह्याचा हाय असंच राहील. मग आता इथं आपल्याला काय करता येईल ह्याला इकडे पाठवलं इकडं म्हणजे काय झालं इथं c2 इंटू ए रेस टू व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला किती मिळाली ही मिळाली का.
मग आता ते इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करता येईल. ही झाली याची व्हॅल्यू. मग आपण काय करू आता ती dy/dx व्हॅल्यूमध्ये इथं पुट करून टाकू त्याला, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये कुठेतरी C2 × e ची व्हॅल्यू आहे का, ती डायरेक्ट इथं पुट करून टाकली, आपला विषय मिटला, कॉन्स्टंट गायब झाले सगळं. तेवढंच करायचं झालं, मग आपल्याला इक्वेशन मिळते लगेच. फक्त कॉन्स्टंट गेलं पाहिजे. कळलं ना काय केलं? हे पहिलं डेरिव्हेटिव्ह घेतलं का, डायरेक्ट ह्याच्या जागेला काय करायचं, वाय पुट करायचं. परत आता डेरिव्हेटिव्ह घेतलं का, ह्याच्यावर ही व्हॅल्यू काढायची, काढली का, आणि ही व्हॅल्यू परत कुठं पुट करून टाकायची ह्याच्यामध्ये C2 e लगे उत्तर मिळतं. त्याच्या खाली इथं हे दिलंय, घ्या डेरिव्हेटिव्ह 2 वेळा घ्यावं लागलं. पहिलं घेतलं काय आलं, असं, परत आल्यावर घ्या, आलं का असं, असं आलं. आता हे इक्वेशन 1, 2 आणि 3 इक्वेशन आली, कळलं का? किती इक्वेशन आली? 3 इक्वेशन आली. आपल्याला मॅट्रिक्स डिटर्मिन पद्धती इक्वेशन 1, 2 ही काय करू आपण, C1 e3x C2 e2x आर कन्सिस्टंट. तर आपण काय करू शकतो, डिटर्मिनच्या मेथडनं सोडूया, बरोबर. इकडं पहिलं काय, वायला वाय dy/dx इथं काय आहे असं, इथं काय कोएफिशियंट 1, 3, 9 1, 3, 9, इथं 1, 2, 4 1, 2, 4, बरोबर का? सोडवा. आपल्याला मेथड माहिती आहे, काय मेथड आहे जी, ही सोडायचं पहिलं, ही आणि ह्या दोन्हीचा क्रॉस, परत ही सोडायच्या दोन्हीचा क्रॉस, परत ही सोडायच्या दोन्हीचा, असं करून सोडवायचे. ओके, झालं का? इथपर्यंत आलो का आपण? परत पुढं मग काय होईल, यातनं कॅन्सल करा, काय काय होते बघा, इथे येईल डायरेक्ट उत्तर येते. ठीक आहे, सोडवलं की मायनसला मल्टिप्लाय करून टाकाय, असं उत्तर येऊन जाईल. कळलं काय? इथे 4 घ्या डेरिव्हेटिव्ह. चला, किती कॉन्स्टंट दिसते यामध्ये, एकच आहे. घ्या डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आलं का इथं? मग C इज इक्वल टू व्हॅल्यू डायरेक्ट काढून घ्या, C ची व्हॅल्यू काय देणे घेणार आपल्याला. आपण C ची व्हॅल्यू काढली का, एक्स स्क्वेअरला इकडे पाठवा, मिळेल C ची व्हॅल्यू, डायरेक्ट उचलून कुठं पुट करायची, या दोन्ही ठिकाणी. वाय गायब झालं त्यातून सगळा कॉन्स्टंट, झालं का? बाकी काय बघायला नाही मग. दोन एक्झाम्पल घेऊ मी तुला, दोन्ही सोडवायचे असायचं. The rate of decaying the mass of the radioactive substance anytime k times its mass at that time. From the differential equation satisfy the mass of the substance. Let m be the mass of the radioactive substance time t. काय दिले, let m be the mass of radioactive substance time t. The rate of the decaying mass, पहिल्यांदा काय करायचं बघा आपल्याला, m म्हणजे काय मानलं इथं, मास ऑफ द रेडिओ सबस्टन्स. एक सबस्टन्स आहे, जसा टाइम वळेल त्याचा मास काय होत जाते, कमी कमी होत जाते. द रेट ऑफ द डिकिंग मास म्हणजेच काय, dm/dt, म्हणजे मास टाइम नुसार काय होत चाललंय, बदलत चाललंय. मग आपण डेरिव्हेटिव्ह कशासाठी काढतो, रेट ऑफ चेंज, रेट ऑफ चेंज dm/dt आलं. आणि dm/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m म्हणलंय, बरोबर. मग आता इथं m कॉन्स्टंट घ्यावं लागेल, k काय घेतला, कॉन्स्टंट घेतला. लेस दॅन 0 का, डिक्रीजिंग होते, बरोबर का. इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. झालं, डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं होतं, केलं का? आता पुढं, from the differential equation family of circle above x-axis and touching the x-axis at the for the origin. बरं, let's see of AB be the center of the circle. म्हणजे काय म्हणले, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ सर्कल. फॅमिली ऑफ सर्कल म्हणजे अनेक सर्कल एकत्र येणं, कळलं का. आणि एक्स ऍक्सिस अँड टचिंग द एक्स ऍक्सिस ऍट द ओरिजिन म्हणलंय. अबोव, एक्स ऍक्सिसच्या अबोव म्हणजे एक्स ऍक्सिस ह्याच्यावर असे भरपूर सर्कल काढायचे, कळतंय का? काढले. मग काय करायचं यामध्ये, फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन लेट सी ए बी द सेंटर ऑफ द सर्कल.
काय झालं तो सेंटर ऑफ सर्कल. टचिंग एक्स ॲक्सिस ॲट ओरिजिन. कुठं ओरिजिनला तो काय करतोय टच करतोय. टचिंग एक्स ॲक्सिस ॲट द ओरिजिन बी लेस दॅन 0 त्या ठिकाणी. मग द रेडियस ऑफ द सर्कल काय असेल रेडियस सर्कलची रेडियस किती झाली कशावर ठरते सर्कलची रेडियस ठीक आहे वाय इज इक्वल टू व्हॅल्यू वायची व्हॅल्यू म्हणजे सर्कलची व्हॅल्यू बरोबर का त्या आपल्या रेडियसची व्हॅल्यू काय म्हणले सी ए बी द सेंटर ऑफ द सर्कल बरोबर आहे का सेंटर म्हणलंय का नाही मग सी ए बी कुठंतरी पॉईंट असेल कुठं असणार आहे तो सर्कलच्या सेंटरला बरोबर मग आता बी काय झाले जर सेंटर ऑफ द सर्कल आणि टचिंग एक्स ॲक्सिस ॲट द ओरिजिन कुठे टच करता येतं ओरिजिनला बी त्या ठिकाणी कसा आहे लेस दॅन 0 म्हणले द रेडियस ऑफ द सर्कल ऑफ बी रेडियस काहीतरी असेल ना म्हणजे वाय ॲक्सिस वर जी व्हॅल्यू असेल ती त्याची रेडियस असणार आहे बी म्हणजे सेकंड पॉईंट का बरं आपण बीलाच रेडियस म्हणतोय कारण ते वायच्या अलॉग आहे म्हणून द इक्वेशन ऑफ सर्कल काय इक्वेशन ऑफ सर्कल आपल्याला माहित आहे एक्स मायनस एचा स्क्वेअर प्लस वाय मायनस बीचा स्क्वेअर बरोबर काय असतं आरचा हे आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे सर्कल चॅप्टरमधला तर ए किती दिलं आपल्याला 0 असेल कारण टच कुठं करतोय वाय कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट काय असणार 0 असणार आहे बी काय असेल ते वायची व्हॅल्यू आर म्हणजेच काय रेडियस म्हणजेच बी सगळ्या व्हॅल्यू टाका इथं कळलं का इथे एक्स 0 का घेतला एची व्हॅल्यू 0 का घेतली कारण तो वाय ॲक्सिसवर पॉईंट येतोय म्हणून ज्या वेळेला एखादा पॉईंट वायवर असतो त्यावेळेला त्याचा एक्स कॉर्डिनेट काय असतो इथल्या पॉईंटची व्हॅल्यू काहीतरी असेल 0K बरोबर आहे त्याचा वाय एक्स कॉर्डिनेट काय येतो म्हणून या ठिकाणी याची व्हॅल्यू किती घेतली 0 आणि वाय कॉर्डिनेटची बी झाली हे सोडवून घ्या असं तयार होईल तयार झालं इक्वेशन फॅमिली ऑफ सर्कल झालंय त्याला डेरिव्हेटिव्ह घ्या घेतला डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर असं येईल परत डिवाय बाय डी एक्स यातनं कॉमन काढा आलं का येईल परत काय केलं दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करून घ्या डिवाइड करून घ्या डिवाय बाय डी एक्सने केलं का डिवाइड केलं का आपल्याला यातनं बीची व्हॅल्यू काढायची बीच व्हॅल्यू अशी आली सोडवून ही नुसतं कॉन्स्टंट बीच व्हॅल्यू काढली का आली का बीच व्हॅल्यू ही बीच व्हॅल्यू झाली मग आता इक्वेशन 1 आणि 2 ही बीच व्हॅल्यूवर टाकली का जेव्हा सोडवले का असं येईल काहीतरी आलंय हे काय तयार झालं मग डिफरन्शियल इक्वेशन शेवटचं एक्झाम्पल बघा a particle moving along the x-axis its acceleration at a time t proportional to its velocity at that time find the differential equation of the motion of the particle म्हणले differential equation करा ते particle चे मोशन कशानुसार with respect to time ला that is with the displacement of particle with respect to time s म्हणजे displacement t म्हणजे time velocity काय असतं फॉर्म्युला velocity and acceleration velocity म्हणजे काय displacement with respect to time म्हणजे डी ही झाली velocity आणि हे काय झालं acceleration त्यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे acceleration at a time t proportional to the velocity कळलं का म्हणजे acceleration कोणाला प्रोपोर्शनल आहे velocityला दिलंय त्याने आपल्याला दिलंय का मग हे acceleration आणि velocity एकामेकाला कसं आहे प्रोपोर्शनल आहे ते के कॉन्स्टंट घ्या संपला विषय K0 नसावा 6.2 सोडवा सोपा एकदम इथनं पुढे बी काय लय अवघड नाही सोपा सगळा चॅप्टर अक्का या ठिकाणी आपण थांबूया पुढील लेक्चरला नवीन कन्सेप्ट भेटूया धन्यवाद